विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय साखळीमध्ये GSTची आकारणी कशा प्रकारे केली जाते व GST शासनाकडे कशा पद्धतीने जमा करतात त्यासाठी आपल्याला एक उदाहरण बघायचं आहे. उदाहरण दिलं आहे बघा. समजा एका उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्यास एक घड्याळ नफ्यासह 200 रुपयांना विकले. घाऊक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापाऱ्यास 300 रुपयांना व किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहकास ते घड्याळ 400 रुपयांना विकले. GSTचा दर 12% आहे. तर उत्पादक, घाऊक व किरकोळ व्यापारी यांनी खालीलप्रमाणे कराची वजावट करून उरलेला टॅक्स कसा भरतात ते आपल्याला तक्त्यावरून अभ्यासायचं आहे. तर यामध्ये उत्पादकाने घड्याळ जे आहे हे ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत 3 व्यवहार होतात. त्याच्यामध्ये पहिला आहे उत्पादकापासून तर घाऊक व्यापारी, दुसरा आहे घाऊक व्यापारी ते किरकोळ व्यापारी आणि तिसरा व्यवहार आहे किरकोळ व्यापारी ते ग्राहक. तर या ठिकाणी प्रत्येक वेळेस त्याची किंमत ही बदललेली आहे. समजा आपण असं म्हणता येईल की ज्यावेळेस घड्याळाची किंमत ही उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला विकली त्यावेळेस ती 200 रुपये होती आणि त्या 200 रुपयावर जो GST काढला गेला तो आहे एकूण 12% आणि त्या 12%नुसार ते होतात 24 रुपये. म्हणजेच या ठिकाणी CGST हा 12 रुपये, नंतर SGSTसुद्धा 12 रुपये आणि एकूण GST जर म्हटला तर तो 24 रुपये आकारलेला आहे आपल्या लक्षात येतं. तर दुसरा जो व्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये कर बीजक म्हणतो आपण त्याला. त्या बिलामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की घड्याळाची किंमत ही 300 रुपये झालेली आहे आणि 300 रुपयेच्या त्याच्यावर आकारलेला जो GST आहे तो 36 रुपये आहे 12%नुसार आणि त्या ठिकाणी CGST हा 18 रुपये आणि SGST 18 रुपये याप्रमाणे एकूण 36 रुपये तिथं वाढलेले आहेत. आणि तिसरा जो व्यवहार आहे त्या ठिकाणी घड्याळाची किंमत ही 400 रुपये झालेली आहे. त्याच्यावर आकारलेला GST एकूण 48 रुपये येतो आणि CGST 6%नुसार 24 रुपये आणि SGST 24 रुपये. विद्यार्थी मित्र हो, पहिला जो व्यवहार आहे तो उत्पादक व घाऊक व्यापारी यांच्यामधला आहे. तर यामध्ये घड्याळाची किंमत किती आहे? 200 रुपये. उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्यास ते घड्याळ नफ्यासह 200 रुपयांना विकले आहे. म्हणजेच घड्याळाची विक्री किंमत बरोबर 200 रुपये. तर या 200 रुपयावर जो GST आकारलेला आहे, GSTचा दर हा 12% आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल विक्री किमतीवर आकारलेला GST. आता घड्याळ विकताना त्याने GST जमा केलेला आहे. आता हा जो GST आहे हा एकूण किती टक्के आहे? 12%. आता 100 रुपयाला 12 रुपये याप्रमाणे आपण असं म्हणू शकतो. आणि आता 200 रुपये किंमत आहे त्याच्यावर 12% GST म्हणजे 12/100. 200 गुणिले 12/100 याचं उत्तर येतं बघा. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 12 गुणिले 2 24. हा 24 रुपये हा एकूण GST आहे. आता जर आपण CGST काढला या व्यवहारातील CGST त्याच्या निम्मे हा 6% असेल. म्हणजे आपल्याला म्हणता येईल GST/2 म्हणजे 24/2 बरोबर 12 रुपये. त्याचप्रमाणे याच व्यवहारातील SGST स्टेट गव्हर्नमेंटचा असलेला SGST तो सुद्धा GST/2 बरोबर 24/2 म्हणजे 12 रुपये. या ठिकाणी जो GST आहे त्याचा दर 12% आहे आणि CGSTचा दर
6% आणि SGSTचा दर 6%. GSTची विभागणी ही CGST आणि SGSTमध्ये केली जाते. आता दुसरा व्यवहार बघू आपण. दुसऱ्या व्यवहारामध्ये काय म्हटलेलं आहे आपण, दुसरा व्यवहार जो झाला तो प्रामुख्याने घाऊक व्यापारी ते किरकोळ व्यापारी. आता घाऊक व्यापाऱ्याने ते घड्याळ किती रुपयाला विकलेलं आहे, 300 रुपयाला. म्हणजे आपल्याला सांगता येईल घड्याळाची हा जो दुसरा व्यवहार आहे हा घाऊक व्यापारी ते किरकोळ व्यापारी यांच्यामध्ये झालेला आहे. तर या व्यवहारामध्ये घड्याळाची विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत बरोबर 300 रुपये. आता हा 300 रुपये जो किंमत आहे घड्याळाची याच्यावर आकारलेला GST हा 12% आहे. आणि जर आपण म्हटलं CGST किती आकारलेला असेल तर त्याच्या निम्मे, CGST 6%, SGST सुद्धा 6%. यानुसार आपल्याला काढता येईल या व्यवहारातील एकूण GST किती असेल. आकारलेला एकूण GST तो सुद्धा किती येतो बघा, 300 रुपयावर 12% म्हणजे 300 गुणिला 12/100. शून्य गेलं 12 गुणिला 3 36 रुपये. आणि या ठिकाणी GST आपल्याला मिळतो 36 रुपीज. आता SGST जर म्हटलं, SGST आणि CGST दोन्ही सेम आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स आणि स्टेट गव्हर्नमेंटचा GST दोन्ही सेम आहेत. ते आपल्याला इथं येईल GST/2 म्हणजे 36/2 बरोबर 18 रुपये. तर तिसरा व्यवहार बघणार आहेत मित्रांनो आपण. तिसऱ्या व्यवहारामध्ये किरकोळ व्यापारी ते ग्राहक असा व्यवहार झालेला आहे. तर या ठिकाणी घड्याळाची विक्री किंमत किती झालेली आहे, 400 रुपये. आता या ठिकाणी आकारलेला GST हा आहे 12%, CGST 6% आणि SGST 6%, GSTच्या निम्मे. आता यामध्ये विक्री किमतीवर आकारलेला GST बरोबर घड्याळाची विक्री किंमत 400 रुपये, त्याच्यावर आकारलेला GST 12% म्हणजे 400 गुणिला 12/100 बरोबर 12 गुणिला 4 48 रुपये. या ठिकाणी GST जो आहे तो 48 रुपये, CGST जो आहे तो GSTच्या निम्मे म्हणजे 24 रुपये आणि SGSTचा जो आहे तो GST/2 म्हणजे 24 रुपये, 48/2. ठीक आहे. आता यामध्ये
आपल्याला या व्यवसाय साखळीमध्ये प्रत्येक व्यापाऱ्याने भरलेला GSTचे विवरण आपल्याला खालीलप्रमाणे देता येईल. यामध्ये उत्पादकाने जो GST भरलेला आहे तो एकूण 24 रुपये आहे आणि CGST हा रुपये 12 आणि SGSTसुद्धा रुपये 12. एकूण GST जो भरला तो आहे 24 रुपये. तर घाऊक व्यापाऱ्याने जो CGST भरला तो आहे रुपये 6 अधिक SGST भरलेला रुपये 6 आणि एकूण GST हा 12 रुपये आहे. आणि किरकोळ व्यापाऱ्याने भरलेला CGST हा रुपये 6 अधिक रुपये 6 SGST बरोबर रुपये 12 हा GST आहे. आता या ठिकाणी एकूण भरलेला CGST किती आहे तिन्ही व्यवसाय साखळीमध्ये, तिन्ही व्यवहारामध्ये, तर तो येतो रुपये 24 म्हणजे 24 रुपये. आणि SGSTसुद्धा 24 रुपये आणि एकूण GST आहे रुपये 48 48 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पहिल्या व्यवहारामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की जो GST आकारला गेलेला आहे तो एकूण 24 रुपये आहे. पहिल्या व्यवहारामध्ये म्हणजेच उत्पादकाने ते घड्याळ घाऊक व्यापाऱ्याला 200 रुपयाला विकले त्यावेळेस GSTचा जो भरणा केला तो 24 रुपये आहे. परंतु त्यानंतरचा जो व्यवहार आहे, दुसरा व्यवहार घाऊक व्यापारी ते किरकोळ व्यापारी, यामध्ये प्रत्यक्ष कराचा भरणा हा 12 रुपये आलेला आहे. मग तो कसा आला तर त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, त्या ठिकाणी देय GST जो आहे बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजेच त्या घाऊक व्यापाऱ्याने ते घड्याळ विकत घेत असताना किंवा खरेदी करत असताना किती टॅक्स भरलेला आहे 24 रुपये आणि ते विकताना त्याने किती टॅक्स गोळा केला 36 रुपये आणि म्हणून 36 वजा 24 म्हणून ते आले 12 रुपये. हे दुसऱ्या व्यवहारातलं 12 रुपये GST हा आलेला आहे आणि 12च्या निम्मे एकूण CGST हा 6 रुपये आणि SGSTसुद्धा 6 रुपये. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल CGST बरोबर 6 रुपये 6 आणि SGST तो सुद्धा 6 रुपये. आता हा जो दुसरा व्यवहार झाला. आता तिसऱ्या व्यवहारामध्ये जर आपण बघितलं तर तिसऱ्या व्यवहारामध्ये आपल्याला असं म्हणता येईल घड्याळाची किंमत ही वाढलेली आहे. ती किती झालेली आहे 400 रुपये. आता तिसरा व्यवहार जो आहे हा किरकोळ व्यापारी ते ग्राहक यांच्यामध्ये झालेला आहे. आता किरकोळ व्यापारी जे आहे याने ते घड्याळ किती रुपयाला विकत घेतलेलं आहे, त्याची खरेदी किंमत आहे 300 रुपये आणि त्याने विकले कितीला, किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहकाला विकलेले आहे 400 रुपयाला. म्हणजे आपल्याला समजता येईल किरकोळ व्यापाऱ्याने घड्याळ 300 रुपयाला खरेदी केलेला आहे. ₹300 खरेदी केले व ग्राहकाला 400 रुपयाला विकले. आता खरेदी करत असताना त्याने जो टॅक्स भरलेला आहे GST तो किती एकूण 300 रुपयाला 12% जर म्हटलं आपण तर तो 36 रुपये येतो. म्हणजे आउटपुट टॅक्स म्हणू आपण त्याला, सॉरी इनपुट टॅक्स त्याने ऑलरेडी भरलेले आहेत. ते किती रुपये भरलेले आहेत व्यवहारामध्ये असं म्हटलं तर आपण 36 रुपये.
ठीक आहे, खरेदी करतानाच. त्यानंतर इनपुट आउटपुट टॅक्स विकताना त्यांनी गोळा केलेला जी एस टी किती आहे, 400 रुपयावर 12%, तो येईल आपला 48 रुपये. आणि एकूण देय जी एस टी जर म्हटला तर तो म्हणता येईल आपल्याला देय जी एस टी बरोबर इनपुट आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC. आता इथं आउटपुट टॅक्स किती आहे, त्यांनी गोळा केलेला 48 रुपीज विकताना, आणि घेताना किती जमा केले टॅक्स 36 रुपये, आणि म्हणून त्याची वजाबाकी जर केली आपण तर ती येते 12 रुपये. म्हणजे या व्यवहारामध्ये देय जी एस टी आहे 12 रुपये आणि CGST किती येईल मग ₹6 आणि SGST सुद्धा ₹6. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं म्हणता येईल खरेदीच्या वेळी दिलेली कराची वजावट म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट. आता यामध्ये ज्यावेळेस एखादा उत्पादक ती वस्तू विकत घेतो त्यावेळेस खरेदी करताना सुद्धा त्याला टॅक्स भरावा लागतो, आणि ज्यावेळेस तो विकतो ती जी वस्तू असेल तो जास्त किमतीने विकतो आणि त्यावेळेस तो त्या विक्री किमतीवर सुद्धा टॅक्स जमा करतो, त्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो. या उदाहरणामध्ये आपल्याला असं म्हणता येईल देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, तर तो व्यवहार होत असताना किंवा ती वस्तू विकत असताना त्याने गोळा केलेला टॅक्स म्हणजे GST हा आपल्याला म्हणतो आउटपुट टॅक्स. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स, त्याच व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजे इनपुट टॅक्स. हा व्यापारी त्याच व्यापाऱ्याने ती वस्तू खरेदी करताना दिलेला जो कर असेल त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल व्यापारी हा त्याने गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची वजावट घेतो, त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असे म्हणतात. थोडक्यात शासनाकडे कराचा भरणा करताना साखळीतील प्रत्येक व्यापारी त्याने खरेदीच्या वेळी दिलेला कर विक्रीच्या वेळी गोळा केलेल्या करामधून वजा करून उरलेला कर भरतो.